की सभापती महोदय, जसं आपण सांगितलं की विधान परिषदेच्या या सभागृहात आपण मागणी करतो, विरोधी पक्ष यावेळेला मंत्रीच मागणी करतायत. मंत्र्यांची हतबल तर दिसते की काही करू शकत नाहीये. 16,000 पदांवरनं 8,000 पदांवरती आलेले आहेत. 16,000 पदांचा आकृतीबंध बनवला कोणी, कशाच्या आधारावरती, आणि तो 8,000 पदांवरती आणला. याचा अर्थ असा दिसतोय की वित्त खात्याने यांच्या ठरवून यांच्यावरती वरवंटा फिरवत आहेत. बाजूला दोघे बसलेले आहेत, तर दोघांवरही वरवंटा चालू आहे, दिसतोय खात्यावरचा वरवंटा. आणि अशा वरवंटा फिरवण्याच्या परिस्थितीमध्ये सध्या सरकार सापडलेलं आहे. आणि याच्या बाबतीत मंत्र्यांची हतबलता आहे. आज जर मंत्रीच हतबल असेल तर या सभागृहात न्याय कोणाकडे मागायचा. आणि आपण तर त्या खात्याचा कधीतरी कार्यभार सांभाळलेला आहे. मुख्यमंत्र्यांचा ड्रीम प्रोजेक्ट होता. आता त्यावेळेच्या मुख्यमंत्र्यांचा ड्रीम प्रोजेक्ट होता, पण मधल्या कालावधीमध्ये हे देखील मुख्यमंत्री पदाचे दावेदार, म्हणजे मुख्यमंत्री पदावर यांचा पक्ष बसला होता ना. तर मग त्यावेळेला किमान हे सगळं जे दुरुस्त करायचं होतं का, त्यावेळेला देखील वित्त खात्यांचं ऐकत नव्हतं. म्हणजे वित्त खात्याच्या दबावाखाली मंत्री आहेत. वित्त खात्याच्या दबावाखाली या आपसामध्ये ज्या काही भानगडी महाराष्ट्र बघतोय त्याचं हे एक मूर्तिमंत उदाहरण आहे की या खात्याला कशा पद्धतीने वित्त खातं चिरडून काढतंय. आणि हे सगळे हतबल काही करू शकत नाही. आपण जे एवढे हतबल झाले असाल तर उभे राहा आणि सांगा की जर नाही दिलेत, तुम्ही स्वाभिमानी आहात ना, ज्या स्वाभिमानासाठी तुम्ही इतक्या गप्पा बाहेर दररोज टीव्हीवरती हाणत असता, एकदा स्वाभिमान दाखवा इथे आणि सांगा की आमची जर पदं मिळाली नाही, हे जर खातं मी चालवू शकलो नाही तर या खात्याचा राजीनामा मी देऊन टाकतो. मंत्री राजीनामा देणार आहेत का? साधा प्रश्न. नाही, सभापती महोदय, खरं तर 8,700